रेकॉर्डिंग आपलं सुरू झालं. आता आपण तुझं प्रेझेंटेशन सुरू करू. चला ओके, तर सुरू कर. सर्वांना गुड मॉर्निंग. मी आज पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहे. या पीपीटी प्रेझेंटेशनचे मार्गदर्शक प्राध्यापक देशमुख सर आहे आणि प्राध्यापक गायकवाड सर. तर भगीरथ संचालित समाजकार्य महाविद्यालय चोपडा, वर्ग TY BSW, सन 2020-21. नाव कुंवर सफिरा विन्या. तुझं राहू दे ना, तुझं तू दिसू दे फक्त. आम्ही सगळ्यांची मिळते. चल बोल बोल. तर माझा आजचा विषय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार. माझा आजचा विषय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी याविषयी समाज कार्यकर्त्याची भूमिका. त्यामध्ये योजनेची सुरुवात केव्हा झाली, योजनेची अंमलबजावणी केव्हा झाली, प्रस्तावना, योजनेचा उद्देश, योजनेचे लाभार्थी, योजनेचे कामे काय काय आहे, योजनेअंतर्गत कामाचे स्वरूप, योजनेची उपाययोजना, समाज कार्यकर्त्याची भूमिका आणि सारांश, हे सगळे पॉइंट मी प्रेझेंट करणार आहे. तर सर्वात पहिला आहे योजनेची सुरुवात. योजनेची सुरुवात ही केव्हा झाली? 7 सप्टेंबर रोजी नरेगा कायद्याची नोंद झाल्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी सुरू करण्यात आली. योजनेची अंमलबजावणी. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी 1977 पासून सुरू झाली. कायदा 7 सप्टेंबर 2005. सुरुवात 2 फेब्रुवारी 2006. निवडक 200 जिल्ह्यात सुरुवात 1 एप्रिल 2007 ला आणखी 113 जिल्हे. 15 मे 2007 ला आणखी 17 जिल्हे. 1 एप्रिल 2008 ला ही योजना सर्व मिळून 644 जिल्ह्यात सुरू झाली. 2 ऑक्टोबर 2009 रोजी नाव बदलून नरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना असे नामकरण देण्यात आलेले. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देण्याची ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालवलेल्या योजनेपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या ठराविक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्या बदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो. ग्रामीण भागाचे सुयोग्य विकासाचे धोरण आखून उपलब्ध मानवी संपत्तीद्वारे ग्रामीण भागात टिकाऊ सामूहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाचा ग्रामीण भागात राहणाऱ्या व अंग मेहनतीची कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम 2005 पारित केला असून सदर कायद्यान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात येते. तसेच पुढचा मुद्दा आहे योजनेचा उद्देश. पहिला, उत्पादक व टिकाऊ मालमत्तेची निर्मिती करणे हा रोजगार हमी 2005 विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. 2, ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर रोखणे. 3, पर्यावरणाचे संरक्षण करणे. 4, ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे. 5, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त कुटुंबांना वैयक्तिक कामाचा लाभ देणे. 6, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण करणे. त्याचा पुढचा मुद्दा आहे योजनेचे लाभार्थी. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी पुढील प्रकारे लाभ घेणे आवश्यक आहे. 1 नंबर, योजनेच्या आवेदन अर्जासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या मध्ये राहिले पाहिजे. जे जनरल मध्ये आहे ते. 2,
तर उत्तर पूर्व क्षेत्रासाठी ही सीमा 40 वर्षापर्यंत आहे. यासोबतच महिलांसाठी, अपंगांसाठी, अनुसूचित जाती जमाती आणि माजी सैनिकांसाठी वयोमान 10 वर्ष अधिक दिले जात आहे. 4. रोजगार हमी योजनेसाठी अर्जदाराचे उत्पन्न 40,000 पेक्षा अधिक नसले पाहिजे. 5. अर्जदाराकडे कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त व्यावहारिक संस्थांमध्ये कमीत कमी 6 महिन्यांचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच पुढचा मुद्दा आहे योजनेची कामे. योजनेची कामे ही कोणकोणती असतात? 1 नंबर आहे वैयक्तिक लाभ. वैयक्तिक लाभाची कामे याच्यामध्ये आहे फळबाग लागवड, शेततळे, निर्मळ शौचालय, शेळी, कुक्कुटपालन, गायगोठा, शेड, मत्स्य व्यवसाय इत्यादी. 2 नंबर सार्वजनिक स्वरूपाची कामे कोणकोणती आहेत? रस्ते, समृद्ध गाव तलाव, पारंपरिक पाणी पुरवठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर, वृक्ष लागवड, स्मशानभूमी शेड ओटा, ग्रामपंचायत भवन, दगडी बांध, भूमिगत बंधारे, सिंचन सुविधा करणे. त्याचा पुढचा मुद्दा आहे योजनेअंतर्गत कामाचे स्वरूप. योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या एकूण कामाच्या 65% वार्षिक खर्चाची कामे जल संधारणाची आणि 35% इतर कामे असणे आवश्यक आहे. तसेच सदर कामावरील अकुशल मजुरीचा खर्च 60% व कुशल मजुरीवरील खर्च 40% या प्रमाणात जिल्हा स्तरावर वार्षिक स्वरूपात असणे आवश्यक आहे. वार्षिक लेबर बजेट मधील किमान 50% कामे ग्रामपंचायतीने करणे बंधनकारक आहे. त्याचा पुढचा मुद्दा आहे योजनेची उपाययोजना. 1. रोजगाराच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची श्रमशक्ती वाढली. 2. गावाकडून शहराकडे शिक्षणामध्ये सुधारणा आलेली आहे. 4. रोजगाराचा उपयोग गावातील विविध विकास कार्य करण्यासाठी करू लागली. 5. गावातील आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली. 6. गावातील स्वावलंबी लोकांची वाढ झाली. याच्या पुढचा मुद्दा समाज कार्यकर्त्याची भूमिका. समाज कार्यकर्त्याची भूमिका मी प्रेझेंट करत आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना समाज कार्यकर्ता म्हणून माहिती सांगणे, ग्रामीण भागातील मजुरांना वेळेवर रोजगार मिळवून देणे, मजुरांच्या रोजगाराबाबतच्या समस्या सोडवणे व मजुरांना न्याय मिळवून देणे. ह्या योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची माहिती व लाभ ग्रामीण लोकांना मिळवून देणे. योजना ग्रामीण भागात राबवण्यास मदत करणे. याचा पुढचा मुद्दा आहे सारांश. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी 1977 साली करण्यात आली. ह्या योजनेची सुरुवात महाराष्ट्रात 2005 साली सुरू झाली. ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील कामगारांना व गरजू लोकांना रोजगार मिळाला. ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना 100 दिवसाचा रोजगार प्राप्त झाला. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा नोंदणीसाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून कामांची मागणी करावी लागते. नंतर ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थीस काम मंजूर करते. ह्या योजने आधारे गावातील विकासाची वेगवेगळी कामे केली जातात. थँक्यू. अतिशय छान, फार छान केलं. चांगलं प्रेझेंटेशन झालं. आता आपण पहिले सगळ्यांचे प्रेझेंटेशन घेऊन घेऊ आणि मग काही प्रश्न असले तर विचारू. चालेल ना? हॅलो. हो सर. हा, सगळ्यांचे प्रेझेंटेशन आपण पहिले घेऊन घेऊ आणि मग काही प्रश्न असले तर विचारू. त्यानंतर पुढचं आहे हॅलो.
आता आहे आशा बिलकुले. दिसते आशा? स्क्रीन दिसते? हो सर. सर सुरू करू का? हो कर. बघू दे ती बहीण भगिनी त्याला बघू दे कसं असतं. मागे उभा आहे त्याला बोलव समोर, तुझ्या पाठीशी उभं कर. काही हरकत नाही, बघू दे कसं असतं, कसं शिकतो आपण. ये म्हणा, ते मागे उभे आहे तुझ्या, कानात लावलं, मागे उभा कर तुझ्या बाहेर एकदम, काही हरकत नाही. ये म्हणा त्या, बोलो कोण आहे तर पुढे. ठीक आहे, सुरू कर. भगिनी मंडळ समाजकार्य संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा, सन 2020-21, वर्ग TY BSW. नाव आशा जयसिंग बिलकुडे. मार्गदर्शक प्राध्यापक देशमुख सर, प्राध्यापक गायकवाड सर. माझा विषय आहे आपत्ती व्यवस्थापन. प्रस्तावना. भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, कायदा क्रमांक 53 2005 हा संसद 25 डिसेंबर 2005 रोजी परिषद झाला. आपत्ती म्हणजे काय किंवा आपत्ती कशा संबोधता येईल? आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. मानव संसाधन, राष्ट्रीय संपत्ती आणि अर्थव्यवस्था हे 3 घटक राष्ट्रीय सुरक्षतेचे अतिशय महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे या तिन्ही संसाधनांचे कोणत्याही आपत्तीपासून जतन करणे ही फक्त देशातील प्रत्येक राज्य शासनाची नाही, तर राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुद्धा अतिशय महत्त्वाची जबाबदारी होय. आपत्ती व्यवस्थापन ही फक्त शासनाचीच जबाबदारी नसून ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. अनेक वेळा कळत नकळत मानव व त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या निसर्गहानीचा परिणाम होय. नैसर्गिक आपत्ती जसे पूर, त्सुनामी, भूकंप, धुके, हवेचे कमी अधिक दाब यामुळे उद्भवतो. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय संपत्ती, मानवी संसाधन आणि कमीत कमी मानवी नुकसान या महत्त्वाच्या घटकाची सुरक्षा लक्षात घेता केली जाते. आजच्या काळात आपत्ती व्यवस्थापन हा केवळ राष्ट्रीय स्तराचाच नाही, तर जागतिक सुरक्षतेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा घटक मानला जातो. समुदाय आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देश. स्थानिक लोकांत आपत्तीशी सुनियोजित लढा. आपत्ती लिहिली आहे बेटा तिथे स्क्रीनवर काय आहे? नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती, परिसर, भूकंप, ज्वालामुखी, वादळ वारे, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती माणसांना पुरत्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. या आपत्तींना तोंड देण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑक्टोबर महिन्याचा 2रा बुधवार राखून ठेवण्यात व या आपत्तींना आवर घालण्यासाठी करावयाच्या कारवायांची उजळणी करतात. नैसर्गिक आपत्तीमुळे जगभराच्या कितीतरी लोकांची घरेदारे नष्ट झाली आहेत. जीव प्राणच मुकले आहेत. काही आपत्तीमुळे तर देशाचा आर्थिक कणाच मळून टाकला. सर्वसाधारण लोकांत सुरक्षतेची भावना रुजावी, आपत्तीग्रस्त लोकांना त्वरित आर्थिक वैद्यकीय मदत मिळावी, आपत्तीच्या काळात नीट व्यवस्थापन व्हावे या उद्दिष्टाने प्रस्तुत दिवसाचे प्रयोजन असते. दुर्दैवाची बाब म्हणजे जगातील गरीब लोक या नैसर्गिक आपत्तीचे हमखास बळी होत. अशा काळातले त्सुनामी संकट, ज्वालामुखी, भूकंप ही त्याची ताजी उदाहरणं होत. समुदाय आपत्ती व्यवस्थापनाचे उद्देश. स्थानिक लोकात आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे. आपत्तीपूर्ण नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे.
हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे, आपत्ती तयारीची स्तर उंचावणे, धोका व वाईट परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे, उपलब्ध संसाधनाची जाणीव करून देणे, प्रशासन व गाव यात समन्वय साधून गाव प्रशासन मजबूती, आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवित हानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. स्थानिक पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाची गरज. गावात येणाऱ्या महापूर व अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांना हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मोबदला वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवरील व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. आपत्तीला सहज बळी पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी आपत्तीनंतर दैनंदिन जीवनाचा उद्ध्वस्त होऊ नये याची तयारी करावी लागते. आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषतः अल्पवयीन वृद्ध महिलांचा तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खात्री जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांचा चारा, खाणपीण व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषधी सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील याची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते. संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी ही देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे विविध गट स्थापना करणे आवश्यक ठरते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती आराखडा तयार करणे, तो आराखडा विविध कार्यशाळा आयोजित करणे, रंगीत तालीम आदी उपक्रम जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात राबवण्यात येतात. आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे दोन प्रकार आहेत. विशेषतः हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उद्भवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्रात आपत्ती जोखीम व्यवस्थापन अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागिता तितकाच महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा, भागधारक. आपत्ती व्यवस्थापनामध्ये देशातील वेगवेगळ्या स्तरावरील विविध महत्त्वाच्या संस्थांचा एकत्रित आणि परस्परसंबंधित सहभाग असावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आणि तालुका प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था आणि सामान्य जनता आपत्ती व्यवस्थापनातील भागधारक म्हणता येईल. आर्थिक परिणाम. देशावर येणाऱ्या विविध आपत्तीवर प्रतिबंध किंवा त्यावरील अपशमन प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या जरी महागात पडणाऱ्या असल्या तरी त्या तितक्याच अपरिहार्य आहेत. हा आर्थिक
भार जर अस्तित्वपणे सहन केला गेला नाही तर देशावर येणाऱ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कितीतरी पटीने महागात आणि दुर्गामी होऊ शकते. हा मुद्दा वेळोवेळी सर्व जगभर सिद्ध झाला आहे. पुढचा समाजकार्यकर्त्याची भूमिका. समाजकार्यकर्त्याची भूमिका म्हणून आपत्ती लहान असो व मोठी, आपत्कालीन असो व दीर्घकालीन त्यावर मात करणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि प्रामाणिक परिणामकारक असणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन त्यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समाजकार्य कर्ता म्हणून करू शकतो. थँक्यू. छान झालं, तुझंही छान झालं. आशा फार चांगल्या प्रकारे केलं. थँक्यू सर. त्यानंतर आपण पुढचं आहे पल्लवी. दिसतंय पल्लवी? पल्लवी हा बरं, चल थोडा आवाज मोठा कर. चल सुरू कर. एकदम हे सुरू कर तू. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा ग्रामीण भागात परिणाम. मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर. स्क्रीन ऑन कर ना तुझी. स्क्रीन ऑन कर. सुरू आहे सर. बरं ठीक आहे. चल कर. व्हिडिओ स्टॉप झाला. व्हिडिओ सुरू कर. सुरू आहे सर. ओके कर. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या ग्रामीण भागात परिणाम. मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक अनंत देशमुख सर व प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड सर. सादर करिता मी पावरा पल्लवी, तृतीय वर्ष, सन 2020-21. अनुक्रमानिक मुद्दे. प्रस्तावना, उद्देश, विषय, समाज कार्यकर्त्याची भूमिका, सारांश. प्रस्तावना. वर्षानुवर्ष सर्वात जास्त अपेक्षित असलेले वर्ग म्हणजे महिला. संविधानाच्या कलम 5(3) अंतर्गत लिंगभेद भावाला प्रतिबंध आहे. तरीही दररोजच्या वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या की लगेच लक्षात येतं. आजही समाजाच्या मानसिकता अथवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या भारतात सतत टाळावर कळत असते. त्याचा परिणाम जनगणनेच्या आधारे लिंग गुणोत्तर प्रचंड तुफात आढळते. सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण हजारो पुरुषांमागे फक्त 940 स्त्रिया आहेत. यातील तफावत पाहता समाजातील विषमतेची दोरी किती प्रचंड आहे हे लक्षात येते. स्त्री भ्रूण हत्या राखण्यासाठी शासनाने कायदा प्रबंध केला आहे, तरीही त्यावर परिपूर्ण यश असलेला दिसत नाही. त्याचाच परिपक्व म्हणून मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन विविध लाभ मुलींना देऊन शासन विषमता मिळवता येईल व लिंग गुणोत्तर प्रमाण समान करण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना
महिला व बाल विकास विभागाकडून प्रथम 1 एप्रिल 2016 व सुधारित 1 ऑगस्ट 2017 रोजी कार्यान्वित करण्यात आली. योजनेचे उद्देश राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद, बालिका भ्रूण हत्या राखणे, समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे इत्यादी आहे. समाजकार्याचे शिक्षण घेतानाही सामाजिक समस्या असल्याने त्याचे भर समाजकार्य करण्याचे चंग बदललेल्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आर्थिक भर राहणार आहे. त्या अनुषंगाने माझी कन्या भाग्यश्री योजनेचा ग्रामीण भागात काय परिणाम आहे व होईल याचा आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महिला आयोग यांच्या अधिकृत वेबसाईटचा संदर्भ म्हणून वापर करण्यात आला आहे. यासाठी प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड सर व प्राध्यापक डॉक्टर अनंत देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले असून समाजकार्य महाविद्यालय चोपडा कॉलेज यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांची मी श्रेणात राहते. उद्देश उद्देश 1. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अभ्यास करणे. 2. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या ग्रामीण भागात परिणाम अभ्यासणे. 3. योजनेचे उद्देश समजून घेणे. 4. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या शहरी ग्रामीण भागातील परिणामाचे आकडेवारीचे विश्लेषण करणे. विषय योजनेचा घेतलेला थोडक्यात आढावा. यामुळे ग्रामीण भागातील योजनेचा परिणाम अभ्यास मदत होईल. योजनेचे स्वरूप व लाभ. 1. सादर योजना बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत राबविण्यात आली. 2. आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे दाखला योजनेचे लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील. 3. माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित योजनेचे लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या अज्ञानीय राहील. 4. ज्या कुटुंबाने दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी पहिली मुलगी असेल व दुसरी दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेली असेल तर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच्या दुसऱ्या मुलींनी रुपये 25,000 इतके योजनेचे लाभ अज्ञानीय राहील. 5. कुटुंबात पहिला मुलगा असल्यास व दुसरा अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिला अपत्य मुलगी असल्यास व दुसरा अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अज्ञानीय नाही. 6. कुटुंबात पहिला अपत्य मुलगी व दुसरा अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देण्यात येईल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अज्ञानीय नसेल. तिसरा अपत्य झाल्यास पहिले 1-2 अपत्याचे लाभही बंद होतील. तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम अतिप्रदानाची वसुली म्हणून वसूल करण्यात येईल. 7. लाभार्थी मुलींच्या वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 8. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 9. मुदत ठेवीत गुंतविण्यात आलेले मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील 18व्या वर्षी देण्यात आलेले व्याज अज्ञानीय होण्यासाठी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण असणे व इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुली अविवाहित असणे आवश्यक राहील. 10. दुसऱ्या परिस्थितीच्या वेळीस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेचे पात्र असतील. 11. बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अज्ञानीय राहील. दत्तक पालकांनी मुलांच्या अकाउंट उघडून हे लाभ त्या अकाउंटमध्ये देण्यात येईल. मात्र दत्तक पालकावर योजनेचे सर्व अटी शर्ती लागू राहतील.
सादर योजना आधार सोबत जोडण्यात येतील. 12 विवाहित विवाहित मृत्यूपूर्वी वयाच्या 18व्या वर्षी पूर्ण होण्यापूर्वी मुलींचा विवाह झाल्यास किंवा 10वी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा 10वी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून मुलींच्या नाव बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासन नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. मात्र नैसर्गिक कारणाने मुलींचा मृत्यू झाल्यास मुलींचे नाव गुंतविण्यात आलेली रक्कम मुद्दल ठेवण्याची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलींच्या पालकांना देण्यात येईल. ग्रामीण भागातील योजनेचा परिणाम. नकारात्मक परिणाम. खालील विश्लेषण हे महाराष्ट्राच्या विविध वर्तमानपत्रातून घेतलेले बातमीच्या आधारे केलेले आहे. आपल्याला वेळ कमी आहे. योजनेच्या 4 मिनिटं बाकी आहे, फटाफट. योजनेच्या अटी व शर्ती. एकच मुलगी किंवा दोन्ही मुलींचे त्यानंतर आईचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यामुळे योजनेच्या लाभार्थी समाज कार्यकर्त्याची भूमिका. माझी कन्या भाग्यश्री योजना. माझी कन्या भाग्यश्री योजना. सखोल अभ्यास करून योजनेचे उद्देश समजून घेणे. 2. माझी कन्या भाग्यश्री योजना. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी असलेल्या ग्रामीण भागातील माहिती समजून घेणे. 3. ग्रामीण भागात नाट्य सादरीकरण व घरोघरात जाऊन माहिती देणे, ध्यान करणे. 4. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेसाठी असलेल्या प्रक्रिया प्रोसेस समजून सांगणे. 5. सादर योजनेचे फॉर्म भरणे, यासाठी सरकारने नेमलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेणे व सतत पाठपुरावा करत राहणे. 6. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा कसा होईल या दृष्टीने वाटचाल करणे. सारांश. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री पुरुष असमानता आजही समाजात समस्या कमी जरी झाली तरी पूर्णपणे बंद झालेले नाहीत. समाजातून त्यात अल्प प्रतिसाद मिळत असला तरी अशक्यप्राय बाब नाही. हे नष्ट करण्याचे असेल तर गावोगावात प्रलंबन, सरकारी मदत करणे क्रमप्राप्त आहे. माननीय ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन समाजात कार्यात काम करून इच्छुकणाऱ्या बांधवांनीही शिवधनुष्याची पलाल पाळले पाहिजे. तरच माझी कन्या भाग्यश्री योजनेचे परिपूर्ण ग्रामीण शहरी वस्ती यशस्वी होतील. योजनेचे परिणाम मगच दिसेल. छान केलं, चांगला प्रेझेंटेशन होतं. तिघींनीही अतिशय छान प्रेझेंटेशन केलं. फक्त पल्लवीला थोडासा वेळ कमी पडला, ते फक्त उपाययोजना थोड्याशा वाचता नाही आल्या टाइमचा विचार करता. आपल्याजवळ 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटात कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतात. कोणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. बोल पल्लवी. हॅलो सर. बोल. सर तुम्ही ते काल फिल्डवरचा अहवाल आहे त्याच्यात लिहायचंय का हे पण? हा फिल्डवरचाच अहवाल आहे ना. हॅलो. हो फिल्डवरचा अहवाल मध्ये लिहायचा आहे. हो सर, पण तुम्ही बोल. हा चालेल. आणि तो कसा सेंड करायचा सर तुम्हाला? सेंड नाही करायचा, तो तुमच्याजवळ राहू द्यायचा. तुमच्याजवळ राहू द्या. आम्ही जेव्हा सांगू तेव्हा तुम्हाला तो कसं करायचं ते सांगू आम्ही नंतर. सध्या तुमच्याच जवळ राहू द्या. आलं लक्षात? हो सर. आज 17 मुलं आहेत. हॅलो. हा बोल पल्लवी बोल. बोल. सर त्याची पीपीटी पण लिहायची का सर्वांची? पीपीटी म्हणजे त्यांनी जे काही मुद्दे दिले ते मुद्दे मी आता त्यांचे सगळे स्क्रीन शेअर करणार आहेत.
गुगल क्लासरूमवर आपल्याला सगळं बघायला भेटेल. आपल्या वर्गाचं गुगल क्लासरूम सुरू होत आहे. त्या गुगल क्लासरूमवर आज झालेल्या तिन्ही पीपीटी तिथे राहतील. त्याशिवाय तुम्हाला काही मटेरियल टाकायचं असेल किंवा मी काही मटेरियल टाकलं तर गुगल क्लासरूम राहील. सगळ्यांनी आपल्या TYBAWच्या ग्रुपवर आता आपली ईमेल आयडी टाकायची आहे. ईमेल आयडी तुमची सगळ्यांची ईमेल आयडी जी आहे बरोबर करेक्ट असणार आहे, चुकीचे टाकू नका. मग तुम्ही गुगल क्लासरूमला जायचं आणि सगळे पीपीटी बघायचे आणि त्याच्या आधारे रिपोर्ट द्यायचा. आलं लक्षात? किंवा मग मी पीपीटी ग्रुपवर शेअर करतो आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपला, तसे चालू शकतो.